न्यूजचे जनतेचा हक्काचा आवाज। संस्थान काळापासून सुरू असलेला प्रभू श्रीराम रथोत्सव यावर्षी हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात व उत्साहात पार पडला। नाईक निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे 260 वर्षापूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा आजही परंपरागत पद्धतीने सुरू आहे। रथोत्सव यात्रेतील मुख्य दिवशी प्रभू श्रीरामाच्या रथाची नगर प्रदक्षिणा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। यावेळी भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। प्रभू श्रीरामचंद्र की जय, प्रभू श्रीरामचंद्र की जय। दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देव दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजवलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते। आज रथोत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी 8 वाजता जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन झाले। त्यानंतर प्रभू श्रीराम सीतामातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली। यावेळी राजघराण्यातील सदस्य, नाईक निंबाळकर देवस्थानचे ट्रस्टी, पुजारी व परंपरागत मानकरी उपस्थित होते। श्रीराम रथ प्रदक्षिणेच्या वेळी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रभू श्रीरामाचे ठिकठिकाणी दर्शन घेतले। शहरवासियांनी रथमार्गावर सडा रांगोळ्या घालून प्रभू श्रीरामाचे स्वागत केले। रथोत्सवानिमित्त फलटणमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लागले आहेत। त्यामध्ये मेवा मिठाई, संसार उपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, दागिने आणि लहान मुलांच्या विविध प्रकारच्या खेळण्यांचा समावेश आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।